माझा व्हिडिओ पाहण्याआधी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे सर्व जे व्हिडिओ मी अपलोड करीत ते तुमच्या व्ह्यू पेजवर दिसतील मोबाईलच्या. आणि चॅनलला लाईक करा आणि जर तुमच्या फ्रेंडला शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता, त्यामुळे शेअर करायला विसरू नका. क्लास 8 क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. Classification of microbes is that the today's video. Among the living organism, microorganisms are largest in number. म्हणजे जे काही अर्थवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, त्याच्यापेक्षा जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय लार्जेस्ट इन नंबर, म्हणजे जास्त प्रमाणात हे सूक्ष्मजीव आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा क्लासिफिकेशन त्याचं. Microorganism, prokaryotic and eukaryotic of the two parts. Prokaryotic is a bacteria available. Eukaryotic are the protozoa, fungi, algae are available. It is a reference to the microbe size is 1 meter is equal to 10 raised to 6 micrometer and 1 meter is equal to 10 raised to 9 nanometer. इतकी साईज त्याची लहान असते. ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट बॅक्टेरिया पाहणार आहोत. ॲज अ प्रोकॅरियोटिक इज. बघा बॅक्टेरिया, दिस इज साईज इज 1 to 10 मायक्रोमीटर, म्हणजे त्याची साईज इतकी लहान असते की 1 to 10 मायक्रोमीटर असते. फर्स्ट बघा बॅक्टेरिया. बॅक्टेरिया इंडिपेंडंट म्हणजे तो स्वतंत्र असतो. और पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम. पॅरासाइटिक मीन्स समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर ऑर कोलिन, म्हणजे तो स्वतंत्र राहत असतो आणि काही जे बॅक्टेरिया आहेत ते कसे राहतात, कोलिन्स ग्रुप करून राहतात, वसाहती करून राहतात. नेक्स्ट बॅक्टेरिया सेल इज प्रोकॅरियोटिक. आपण पाहिलेल्या प्रोकॅरियोटिकमध्ये येतो. विथ अ सेल वॉल. ह्यात काय असतं, सेल वॉल असतात. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिझम आर अब्सेंट. बट त्यात काय अब्सेंट आहे, न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिझम आर अब्सेंट. नेक्स्ट थर्ड इज दे आर रिप्रोड्यूस सिंपल बायनरी फ्युजन. म्हणजे सिंपल बायनरी फ्युजन म्हणजे काय, जे सेल्स असतात त्याचे 2 पार्ट करून त्याचं काय होतं, रिप्रोडक्शन होऊन ते दुसरे जीव निर्माण करत असतात. फोर्थ, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विग्रियसली अँड कॅन डबल देअर नंबर इन देअर 20 मिनिट. 20 मिनिटमध्ये तेवढा इतका बॅक्टेरिया असतो की डबल हे ना तो वाढत जात असतोय. त्याचे काही सम बॅक्टेरिया बघा शेप्समध्ये आढळतात बॅक्टेरिया. बघा कोकस बेसिलिस व्हिब्रो, कोमा शेप्ड and spiralium is some bacteria available in the. Next, protozoa size approximately 200 मायक्रोमीटर. हे जे म्हणजे साईज किती आहे, 200 मायक्रोमीटर. प्रोटोजोआ आर फाउंड इन सॉइल. हे कुठं फाउंड होतं, म्हणजे कुठं दिसतात, सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटरमध्ये हे अवेलेबल असतात. अँड सम आर म्हणजे सम प्रोटोझोन कशात असतात, फाउंड इन दी बॉडी ऑफ दी अदर ऑर्गॅनिझम. काही सजीवामध्ये हे प्रोटोझोआसुद्धा आढळतात. अँड दी पॅथोजेनिक म्हणजे त्याच्यामुळे ते काय करतात, त्या रोगास प्रोटोझोआच्या कारणीभूत ठरतात. दीज आर युनिसेल्युलर. ते एक पेशी आहेत. ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. हे कुठल्या सेलमध्ये येतात, तर युकॅरियोटिक सेलमध्ये येतात. थर्ड बघा there is great variation in cell structure, organs of locomotion and modes of nutrition among
प्रोटोझोन्स म्हणजे प्रोटोझोनची जी पेशीची रचना आहे ॲज अ सेल स्ट्रक्चर ऑर्गन्स मीन जे काही अवयव आहेत लोकोमोशन म्हणजे काय हालचाल करण्यासाठी आणि मोड्स ऑफ न्यूट्रिशन हे काय त्यात विविधता दिसून येते ॲज अ देअर ग्रेट व्हेरिएशन म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्यात काय दिसतात विविधता दिसून येते. फोर्थ बघा दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन ज्याप्रमाणे बॅक्टेरियामध्ये म्हणजे 1 सेल टू 2 पार्ट होत होते त्याच पद्धतीनं प्रोटोझोआमध्ये सुद्धा द्वैखंडी पद्धतीने काय होतं प्रजनन होतं ॲज अ रिप्रोडक्शन ऑफ दी 1 सेल टू 2 पार्ट्स. ॲज अ एक्झाम्पल बघा ह्याची कशाची प्रोटोझोआची अमिबा अँड पॅरामेशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर हे कुठं प्रेझेंट असतात तर डर्टी वॉटर जे पाऊंड वगैरे बघत त्याचे घाण पाणी असतं त्याच्यात हे अवेलेबल असतात अमिबा अँड पॅरामेशियम. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दी प्रोटोझोआ एंटेअमिबा हिस्टोलिका इज अ कॅक्यूज ॲमोबोबेसिस. ॲमोबोबेसिस म्हणजे आमांश म्हणजे ह्या रोग होण्यास ते कारणीभूत होतात. नेक्स्ट प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स ॲज कॅक्यूज मलेरिया हा जर शरीरात गेला तर कुठला रोगास कारणीभूत ठरतं ॲज अ कॅक्यूज मलेरिया होण्यात काय होतं कारणीभूत असतं. नेक्स्ट बघा ॲज अ युग्लिना ॲज अ ॲट्रोट्रॉपिक हा काय स्वतः स्वयंपोषी आहे. नेक्स्ट फंगी साईज अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर ह्याची साईज किती आहे 10 ते 100 मायक्रोमीटर आहे. फर्स्ट बघा दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर हे कुठं आढळतात डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय कार्बनी पदार्थावर और डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स जे काही मृतोपजीवी प्लांट्स किंवा ॲनिमल्स असतात त्याच्यावरती कोण फाउंड होतं तर फंगी. नेक्स्ट बघा दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम फंगी काय आहे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. सम आर युनिसेल्युलर त्यातले काही काय आहेत युनिसेल्युलर आहेत फंगीमधले अँड अदर आर व्हिजिबल इन नेकड आहे त्याच्यातले जे अदर राहिलेले आहेत ते काय दिसतात आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांना दिसतात सर्व दिसत नाहीत मायक्रोस्कोप शिवाय काही जे काही फंगी आहे ते दिसत नाही पण त्याच्यातले ठराविकच आहे ते नेकड आहे म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसून येतात. नेक्स्ट बघा सॅप्रोफायटिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मृतोपजीवी असून सुद्धा सॅप्रोफायटिक असून काय करतात ते ॲब्सॉर्ब देअर फूड त्याच्यावरचं ते फूड काय करतात ॲब्सॉर्ब करतात कशावरचं ॲज अ कार्बनी पदार्थ त्याचं ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर कार्बनी पदार्थ पण काय करतात ते ॲब्सॉर्ब करतात. नेक्स्ट बघा दे रिप्रोड्यूस सेक्स्युअल इन असेक्स्युअल सेल डिव्हिजन बाय बडिंग म्हणजे ह्याचं जे रिप्रोडक्शन आहे प्रजनन कुठल्या पद्धतीने होतं एक सेक्स्युअल पद्धतीने होतं आणि असेक्स्युअल पद्धतीने त्याचे म्हणजे सेलचं डिव्हिजन होऊन त्याचं होतं आणि और बडिंग आणि मुकुलान म्हणजे जे काही त्याचं मुख आहे तिथून ते होतं. एक्झाम्पल बघा फंगीचं बेकर इस्ट कॅनिडा एक्झाम्पल आहेत ॲज अ फंगी अँड नेक्स्ट इज मशरूम म्हणजे फंगीमुळे हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत फंगीची. नेक्स्ट बघा अलगी मीन्स शेवाळ त्याची साईज बघा ॲज अ अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर. फर्स्ट बघा दे आर ॲक्वेटिक अलगी कधीही बघत तर ते काय असतात ॲक्वेटिक म्हणजे पाण्यातच आढळतात. दीज आर दी युकॅरियोटिक युनिसेल्युलर हे काय एक पेशी आणि ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम हे स्वतःचं स्वतः तयार करते. नेक्स्ट बघा फोटोसिंथेसिस कॅरिड आउट दी हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन दी सेल जे काही क्लोरोप्लास्ट आहे प्रेझेंट ते कशाच्या मदतीने होतं तर फोटोसिंथेसिसच्या मदतीने ते करत असतं. म्हणजे जे क्लोरोप्लास्टच्या मदतीने काय करतात ते फोटोसिंथेसिस करतात त्याच्यामुळे त्याच्यात काय प्रेझेंट असतात सेल प्रेझेंट असतात पेशी. एक्झाम्पल बघा कोलेरा
नेक्स्ट क्लायमोडोमोनोस. व्हेरी फ्यू स्पेसीज आर अल्गे आर युनिसेल्युलर. हे जे काही दर पेशी आहेत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर नेक्स्ट बघा 5 व्हायरसेस साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आतापर्यंत मायक्रोमीटरमध्ये होते, मायक्रोमीटरपेक्षा लहान नॅनोमीटर असतं. बघा जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे जी काही विषाणू सजीव मानले जात नाही ते सजीव निर्जीव म्हणजे सीमारेषेत आहे असं म्हणलं जातं. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. हे सूक्ष्मजीवामध्ये काय केलं जातं, ह्याचा अभ्यास केला जातोय. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनी दॅट इज 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. हे बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीने काय आहेत, स्मॉलर आहेत. कॅन बी सीन ओनली दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे फक्त ओनली इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपण काय करतो, ह्याला पाहू शकतो ह्या व्हायरसला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट दे आर फाउंड इन दी फॉर्म इंडिपेंडंट पार्टिकल. हे जे पार्टिकल आहेत ते काय स्वतंत्र आहेत, इंडिपेंडंट फाउंड असतात ते. व्हायरस इज अमंग. हा व्हायरस कुठं असतोय बघा, अमंग मॉलिक्यूल ऑफ DNA डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड और RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय प्रोटीन कोट. ह्याच्यावरती कवर्ड कशाने केलेलं असतं, प्रोटीन केलेलं दिसून येतं. नेक्स्ट बघा, व्हायरसेस आर ओनली इन लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल सेल. हे व्हायरस कुठं सर्वाईव्ह होतात, तर ओनली इन लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल सेलमध्ये होतात. अँड प्रोड्यूस देअर ऑन प्रोटीन्स विथ दी हेल्प ऑफ host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These are viruses again infect of new cell. हे काय करतात, एका पेशी नष्ट करून प्रतिकृती काय करतात, ते पुन्हा दुसऱ्या पेशीमध्ये ते काय करतात, इन्फेक्शन म्हणजे काय संसर्ग निर्माण करतात. जे हा जो व्हायरस आहे तो. नेक्स्ट बघा, व्हायरस कॅक्युजेस मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल. ह्याच्यामुळे बरेचसे काय होऊ शकतात, डिसीजेस होऊ शकतात. कॅक्युज ऑफ मेनी डिसीजेस ऑफ दी प्लांट अँड ॲनिमल. विषाणूमुळे वनस्पती व प्राणीमध्ये विविध रोग होऊ शकतात. एक्झाम्पल बघा, टोमॅटो विल्ट. डू यू नो ह्युमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएंझा व्हायरस, HIV एड्स व्हायरस एक्सेट्रा माहिती असावं. कॅटल पिक्रोनो व्हायरस, प्लांट्स टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोसेक व्हायरस एक्सेट्रा. बॅक्टेरिया मायक्रोबायोलॉजी व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. हे काय आहेत तुम्हाला माहिती असावं म्हणून त्यांनी दिलेलं आहे. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.